नमस्कार दोस्तों, आज हम चर्चा करेंगे चंद्रपुर सेंट्रल कोऑपरेटिव बैंक में हो रही भर्ती परीक्षा के विवादों पर। बता दें कि आने वाले 15 से 17 नवंबर 2024 को 360 पदों के लिए होने वाली ये परीक्षा इस समय हाई कोर्ट में हलफनामे के चलते विवादों में आ गई है। कोर्ट ने पहले कहा था कि भर्ती प्रक्रिया TCS के माध्यम से पारदर्शी तरीके से होगी, लेकिन अब बैंक के चेयरमैन संतोष सिंह रावत और निदेशक मंडल ने अपने ही प्रस्ताव पर ये जिम्मेदारी ITI कंपनी को दे दी है। ये कदम कोर्ट की अवमानना के रूप में देखा जा रहा है। राजू कुकड़े, जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष हैं, उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस मामले की गंभीरता पर प्रकाश डाला। उनका कहना है कि ITI कंपनी के माध्यम से भर्ती परीक्षा में आरक्षण को नजरअंदाज किया जा रहा है और इसके लिए प्रत्येक छात्र से 30 से 50 लाख रुपए की मांग की जा रही है। कुकड़े ने यह भी चेतावनी दी है कि वे OBC, SC, ST और NT छात्रों के साथ मिलकर बैंक के निदेशक मंडल के खिलाफ विरोध प्रदर्शन करेंगे। इस विवाद में यह भी सामने आया कि बैंक में पिछले कुछ वर्षों से कर्मचारियों की भर्ती नहीं हुई है, जिससे कामकाज पर असर पड़ा है। हाल ही में एक प्रतिष्ठित कंपनी के माध्यम से परीक्षा कराने की अनुमति मिलने के बाद यह आरोप लगाया जा रहा है कि बैंक के अध्यक्ष चुनावी लाभ के लिए पदों की भर्ती कर रहे हैं। बैंक का वर्तमान निदेशक मंडल, जो 2012 में अस्तित्व में आया, उसका कार्यकाल 2017 में समाप्त हो गया था। ऐसे में उनके पास बड़े पैमाने पर भर्ती प्रक्रियाएं संचालित करने का अधिकार नहीं होना चाहिए। बावजूद इसके उन्होंने सरकार द्वारा तय की गई आरक्षण नीति का पालन नहीं किया है और उन लोगों का चयन कर रहे हैं जो पिछले 5 वर्षों से अस्थायी रूप से काम कर रहे हैं। इसके अतिरिक्त निदेशक मंडल ने आयु सीमा में छूट, शैक्षणिक योग्यता में बदलाव और फॉर्म भरने की अवधि का विस्तार अवैध तरीके से किया है। ये सब सामान्य छात्रों के साथ अन्याय है जो इस भर्ती के लिए पात्र हैं। क्या ये एक अनियमित निदेशक मंडल की कहानी है? ये सवाल अब चंद्रपुर जिले में उठने लगा है। इस मामले पर हमारी नजर बनी रहेगी। अधिक जानकारी के लिए जुड़े रहिए हमारे न्यूज नेटवर्क के साथ। चंद्रपूर जिल्ह्यातील CDCC जे बँक आहे त्या बँकेमध्ये 360 लोकांची जी आहे नोकर भरती आहे। त्या भरतीमध्ये त्या बँकेचे अध्यक्ष जे आता काँग्रेसचे विद्यमान जे आहे उमेदवार आहे, विधानसभा निवडणूक लढत आहे, त्यांनी आपल्या ज्या पदाचा दुरुपयोग करून जे आहे संचालक मंडळाच्या माध्यमातून 360 लोकांची जे भरती आहे बेकायदेशीरपणे जे सुरू केलेली आहे। जेव्हा की उच्च न्यायालयामध्ये TCS जे कंपनीला जे आहे त्याच्या माध्यमातून या निवड प्रक्रियेचं काम देण्यात यावं अशा प्रकारचं जे आहे हायकोर्टाचं म्हणणं होतं आणि यांनी सुद्धा प्रतिज्ञापत्रामध्ये तिथे नमूद केलं होतं की आम्ही TCSच्या माध्यमातून आम्ही नोकर भरती करू। सोबत सहकार आयुक्तांना तशा प्रकारचं पत्र त्यांना दिलं होतं। मार्च 2024मध्ये यांना ती परवानगी मिळाली, परंतु आचारसंहितेच्या काळामध्ये जे आहे ते नोकर भरती घेत आहे। त्यांना जे फॉर्म भरण्याचं जे काम होतं, जे ITI जे कंपनी आहे, जे बोगस कंपनी आहे, त्या कंपनीला सोबत घेऊन त्यांच्यासोबत संगनमत करून जवळपास तिथे 125 जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना स्थायी करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे अगोदरच घेतले। त्यांना स्थायी करण्यासाठी वयाची मर्यादा वाढवली। या कंपनीमार्फत जे जाहिरात जे काढलेली होती त्याच्यामध्ये आरक्षण जे आहे OBCचं, SC STचं जे आरक्षण जे बिंदू नामावलीनुसार जे आहे ते पण आरक्षण काढून टाकलं आणि सरळ जे आहे एका उमेदवाराकडून जवळपास 25 ते 50 लाख रुपये घेऊन या मोठ्या प्रमाणामध्ये इथे भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। इथल्या अध्यक्षाचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे आहे आरक्षण या बँकेला लागू नाही आहे, कारण आमची बँक कुठलीही प्रकारची जी आहे शासनाची जी मदत घेत नाही किंवा त्यांचं काही आमच्याकडे अनुदान नाही, परंतु शासनाच्या सर्व योजनेचा फायदा जे आहे ही या बँकेला मिळते आणि त्याच्यामुळे शासन निर्णय यांना लागू आहे। परंतु इथले अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी या चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम तरुण बेरोजगार ज्यांना या बँकेमध्ये नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे त्यांना त्या संधीपासून भटकण्यासाठी, त्यांना त्याच्यापासून जे आहे दूर सारण्यासाठी जे आहे काही लोक जवळ करून पैसेवाल्यांना आरक्षण संपवून जे आहे आपले खिसे भरण्याचं काम संचालक मंडळ करत आहे। म्हणून या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण तरुण बेरोजगार ज्यांनी या बँकेमध्ये फॉर्म भरलेले आहे त्या सर्वांना घेऊन या बँकेच्या विरोधामध्ये
खुलेआम जे आहे म्हणजे ह्या रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आम्ही दिलेला आहे। या संदर्भात सर्व जे यंत्रणा आहे त्यांना आम्ही निवेदन दिले आहे। दिलीप वळसे पाटील असेल, हायकोर्टामध्ये असेल, सहकार आयुक्त असेल, विभागीय सहनिबंधक असेल, सर्वांना पत्र देऊन त्यांना मागणी केली आहे। या मागणीचा त्वरित विचार करून ही भरती रद्द करण्यात यावी आणि यानंतर आचारसंहितेच्या नंतर एक चांगली निष्पक्षपणे भरती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। भाऊ, तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या बँकेमध्ये ज्या पद्धतीची बेकायदेशीरपणे नोकर भरती आहे, त्यांनी जे निर्णय चुकीचे घेतले आहे, हायकोर्टाचा जे अवमान केलेला आहे आणि शासन निर्णय पण पायदळी तुडवलेले आहे, या संदर्भामध्ये आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे पण जात आहोत आणि उच्च न्यायालयात सुद्धा जे आम्ही पिटिशन दाखल करणार आहोत की या आचारसंहितेमध्ये अशा प्रकारची जी भरती आहे ती बेकायदेशीर आहे आणि ती भरती रद्द करण्यात येईल। त्याचे आम्ही सोबत जे निवेदन दिलेलं आहे ही जे सेवा भरती जे सुरू आहे ही धांदा ज्या बनावट आहे, बेकायदेशीर आहे, कुठल्याही निर्णयाचं पालन केलेलं नाही आहे, हायकोर्टाचं ज्या अवमान केलेला आहे त्याच्यामुळे सेवा भरती रद्द करण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे।